सांगली जिल्हा मजूर फेडरेशनची 53वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली। सांगली जिल्हा मजूर फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 13/9/2024 रोजी मिरज येथील आळतेकर हॉलमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या सभेची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि फेडरेशनचे संस्थापक स्वर्गीय घोरपडे काका यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या सभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। आटपाडीचे ज्येष्ठ सभासद देवडकर अण्णा निंबावडे, विकासराव माने खानापूर, अशोकराव पाटील नेरले, अप्पासाहेब पाटील जत, डी.जे. माळी अण्णा, माणिकराव जाधव, विभागीय मजूर फेडरेशन चेअरमन किरण तात्या लाड कुंडल, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन झिंबल साहेब लिंगिवरे, कुंडलिक नाना एडके, कुंडलिकराव दुधाळ अंकले, संगीताताई खोत माजी महापौर, सुनीताताई पांढरे माजी सभापती, विकास चंद्रकांत हक्के माजी सभापती, विलासराव घोरपडे यांची विशेष उपस्थिती होती। प्रास्ताविक व्यवस्थापक श्री धनाजी जगताप यांनी केले, तर स्वागत आणि कामकाजाचा आढावा फेडरेशनचे चेअरमन सतीशभाऊ देशमुख यांनी घेतला। त्यांनी फेडरेशनच्या सर्व सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आणि त्यांचे समाधान केले। सभेमध्ये प्राथमिक सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला आणि फेडरेशनच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आगामी योजनांवर चर्चा केली। संचालक श्री सुनील जाधव पाटील यांनी शासन स्तरावर प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच यावेळी व्हाईस चेअरमन माननीय बाबासाहेब भोसले, संचालक मंडळ, माजी संचालक आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। संचालक सुनील जाधव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। समाजमनाचा अचूक वेध घेणारे आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।